पण सुरुवातीपासून लागवडीपासून काय भेसळ होतं, नियोजन कसं होतं, त्यानंतर स्प्रे आणि तणनाशक कशा पद्धतीनं नियोजन केलं त्याबद्दल माहिती द्या. जर फरक बघितला तर तुम्ही इथं ब्लॅक सॉइल जमीन एकदा खाल्लेला प्युअर ब्लॅक आहे सर. प्युअर ब्लॅक. पण ही माती जर बघितल्या बघा, म्हणजे तिकडची भुरकट माती होती, हलकी माती होती. आणि ही जरा काळी माती, काळी माती, कसदार माती आपण ज्याला म्हणतो. आता इथे लागण करताना जसं आपण सांगितलं मग आपण सांगितलं बेसल डोस भरताना आपण कोणती ट्रीटमेंट घेत ना सर, एकरी 10 बॅगा एक वापरतो. कारण याला आपण शेणखत वापरले ना आतापर्यंत वापरले, आणि जवळ आता 5 ते 6 वर्षापासून आपण याला शेणखताचा वापरच नाही. अच्छा, मागच्या वर्षी काय पीक होतं या मकाच्या आधी समजा? याच्या अगोदर मकाच होती. अच्छा मागच्या वर्षी पण आपण दाण्याच्या मका घेतला तर हेच प्लॉट होते. अच्छा अच्छा. आता जे आता आहे ते सिप्पीचे जे व्हरायटी. आता ह्या वर्षी स्वीट कॉर्न आहे फक्त, स्वीट कॉर्न मध्ये आलेलो. म्हणजे बियाची मका न करता सगळं स्वीट कॉर्न केलेली आहे. पण सर आज जर क्वालिटी बघितली सर, आता तुमचे हातात हे कणीस आहे आता, म्हणजे निबर झालेलं आहे. अजून time आहे त्याला. हा पण म्हणजे असं जर बघितलं हार्वेस्टिंगला, आता स्वीट कॉर्न मध्ये एक 8-10 दिवसामध्ये तुमचं हे हार्वेस्टिंगला येईल. 10 ते 15 दिवस, 2.5 ते 3 महिने लागतात त्याला हार्वेस्टिंग साठी. अच्छा,